बदल घडतोय, महाराष्ट्र बदलतोय. पाहत रहा महाराष्ट्र 24 तास. पुण्यातील MIT ADDT विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एरोस्पेस क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय विद्यार्थी संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विश्वात नवा मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ कंट्रोल इलेक्ट्रिक विमान यशस्वीरित्या डिझाईन आणि विकसित केलंय. टीम स्कायट्रेकनं साकारलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला प्रोजेक्ट गरुडा असं नाव देण्यात आलं. या विमानाची भव्यता आणि तांत्रिक क्षमता लक्षात घेता याची थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. 9.25 मीटर एवढा विशाल विंगस्पॅन आणि तब्बल 261 किलो वजन असलेलं हे विमान भारतात तयार करण्यात आलेलं आजवरचं सर्वात मोठं RC इलेक्ट्रिक विमान ठरलंय. या विमानाची पेलोड क्षमता ही 100 किलोग्राम असून ते ताशी 80 किलोमीटरच्या कमाल वेगानं उडू शकतं. या प्रकल्पाचा प्रवास हा सोपा नव्हता. गेल्या 4 वर्षात विद्यार्थ्यांनी अनेक तांत्रिक अडचणी, खराब हवामान आणि अपयशाचा सामना केला. 2024 मधील सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये आलेल्या अपयशानंतर देखील विद्यार्थ्यांनी हार न मानता फ्लाईट डेटाचे विश्लेषण केलं आणि विमानात सातत्यानं सुधारणा केल्या. अखेर 4 मे 2026 रोजी धुळे येथील धावपट्टीवर या विमानानं यशस्वी टेक ऑफ आणि नियंत्रित उड्डाण तसंच सुरक्षित लँडिंग करून नवा इतिहास रचला. MIT ADDT विद्यापीठाच्या सेंटर फॉर रिसर्च इनोव्हेशन अँड ऑन्ट्रप्रेन्युअरशिप फॉर यंग ॲस्पिरंट्स म्हणजेच क्रिया मार्फत या प्रकल्पासाठी 48 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड आणि इतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विमानाची रचना, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स आणि नेव्हिगेशन सिस्टम अशी सर्व कामं पूर्णपणे स्वतः पार पडली. भविष्यात ही टीम eVTOL इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म ड्रोन सिस्टम आणि संरक्षण क्षेत्रासाठी प्रगत UAV संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेनं काम करणार आहे. अनुभवावर आधारित असलेलं शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या चिकाटीच्या जोरावर मिळालेलं हे यश संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ठरेल. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.